नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या महा एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये बघूयात की जेव्हा कोर्टामध्ये ही तारीख असते आणि सर्वजण हे तेथे हजर असतात, तर सर्वजण जज येण्याची वाट पाहत असतात. जज साहेब येतात, सर्वजण उभे राहतात आणि सर्वजण खाली बसल्यानंतर जज साहेब हे वकिलांना आदेश सुरू केले जावे, तर लगेच महिपत शिकरेचा जो वकील असतो तो उठून उभा राहतो आणि तो जज साहेबांना म्हणतो की वात्सल्य आश्रमाची जागा ही महिपत शिकरे यांच्या मालकीची आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जेव्हा माझे मागे होते तेच आहे, त्यामुळे त्यावर असलेला स्टे हा ताबडतोब उठायला हवा. तर साक्षी अशी अर्जुनकडे पाहत असते, सायली मात्र महिपतकडे रागाने पाहत असते. तेव्हा त्यांची बाजू मांडून झाल्यानंतर लगेच जज साहेब हे ॲडव्होकेट सुभेदार म्हणजे अर्जुन सुभेदारला म्हणतात की तुम्ही कोर्टाकडे जे पुरावे सादर करणार होतात त्यासाठी तुम्ही जो वेळ मागून घेतला होता, तेव्हा तुम्हाला पुरावे मिळाले असतील तर ते तुम्ही कोर्टासमोर जमा करा आणि जर पुरावे मिळाले नसतील तर कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो अंतिम असेल. साक्षी लगेच खुश होऊन अण्णांना म्हणजे महिपतला म्हणते की अण्णा, आपण वर्षभर ज्या गोल्ड चान्सची वाट बघत होतो ती वेळ तर आता आली, म्हणजे तुम्ही तो वात्सल्य आश्रम पाडू शकतात. तर महिपत लगेच खुश होतो. तेव्हा अर्जुन उभा राहून म्हणतो की युअर ऑनर, अहो काल तर आम्हाला पुरावे सापडले होते आणि ते आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जमा सुद्धा केले होते, पण तिथे शॉक सर्किटमुळे आग लागली आणि ते सर्व पुरावे नष्ट झालेत. तेव्हा सायली ही कुसुम ताईला म्हणते की अगं, ते असे का म्हणतात, त्यांच्याकडे तर एक पुरावा आहे, मग ते असे पुरावे जाळलीत असे का म्हणतात. तेव्हा जज साहेब म्हणतात की ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्याकडे आता कोणताही पुरावा नाही असेच म्हणावे लागेल आणि पुरावे जाळले हे खरं कसं मानायचं. अर्जुन म्हणतो की त्यासाठी मला इन्स्पेक्टर शिंदे साहेब यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी हवी. तेव्हा जज साहेब परवानगी देतात. इन्स्पेक्टर शिंदे हे विटनेस बॉक्समध्ये येतात, तर अर्जुन त्यांना विचारतो की काल पोलीस स्टेशनमध्ये काय घडले हे तुम्ही प्लीज जज साहेबांना सांगू शकताल का. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हो म्हणतात. इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की काल अर्जुन सुभेदार यांनी आमच्याकडे जे काही पुरावे दिले होते ते आश्रमातच सापडले होते आणि काल ते आम्ही आमच्या पुराव्या त्या खोलीत ठेवले होते, परंतु जेव्हा आमच्या शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ते खोलीला आग लागली, ते सर्व फर्निचर जुनं आणि लाकडी होतं, त्यामुळे आग तर सर्वत्र पसरली आणि बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्याबरोबरच सर्व आश्रमातून आलेल्या सुद्धा वस्तू जळाल्यात. तेव्हा अर्जुन हा शिंदे साहेबांना जायला सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब शिंदे यांच्या स्टेटमेंटने हे प्रूव्ह झाले की आम्हाला वात्सल्य आश्रमात जे काही पुरावे मिळाले होते ते खरे होते, ते आम्ही सबमिट सुद्धा केले होते. याचाच अर्थ वात्सल्य आश्रमामध्ये अजून काहीतरी असे पुरावे मिळतील, त्यामुळे ती बिल्डिंग पाडता येणं हे शक्य नाही. तेव्हा महिपत आणि साक्षी तर एकमेकांकडे पाहत असतात, तर जज साहेब म्हणतात की जे तुम्हाला पुरावे सापडले होते ते खरे आश्रमातीलच होते, हे कशावरून. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिलर, त्या वस्तू तपासण्यासाठी काही वेळ हवा होता, आम्हाला मात्र तसा वेळ मिळाला नाही. तर जज साहेब म्हणतात कोर्टाने तुम्हाला अगोदर सांगितले होते की तुम्हाला जास्त वेळ नाही मिळणार, मी आता लगेच ह्या केसची निकाल जाहीर करतो, म्हणजे मी तुम्हाला आणखीन एक संधी देतो की जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते लगेच येथे हजर करा, नाहीतर त्या जमिनीवरील स्टे हटवला जाईल. महिपत शिकरे तर ते ऐकून खूपच खुश होतो, परंतु मधुभाऊ यांच्या डोळ्यात पाणी येते, कारण जे कधीही त्यांनी केलं नाही आज त्यांच्यावर ती वेळ येते. सायली आणि कुसुम तर यांना खूप वाईट वाटतं, परंतु अर्जुनचे हात मात्र खाली असतात, त्याच्याकडे पुरावे नसतात. सायली मनात म्हणते की सर, अहो तो सोन्याचा तुकडा द्या, तुम्ही का देत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की सर, तर ती आश्रमाची जागा नष्ट झाली तर त्यात असणारे आणखीन काही पुरावे नष्ट होतील. तेव्हा जज साहेब म्हणतात की तुम्ही स्वतःचा सुद्धा आणि कोर्टाचा सुद्धा वेळ वाया घालवता. तेव्हा कुसुम म्हणते की अगं सायली, तू तर म्हटली होती की यांच्याकडे काहीतरी पुरावा आहे, मग का सादर करत नाही. सायली म्हणते की अगं मी सुद्धा तोच विचार करते कुसुम ताई, ती का पुरावा देत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की जर या खुनाची केस सॉल्व्ह होत असेल तर कोर्टाचा वेळ कसा वाईल जाईल आणि तो खून मात्र साक्षी शिकरे यांनीच केलेला आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी तो आश्रम मात्र तेथेच राहायला हवा. मुळात तेव्हा जज साहेब म्हणतात की मुळातच तुम्ही दोन केसची वेगवेगळी विभागणी करतात. आजची ही सुनावणी ही खुनाच्या संदर्भात नसून ती जमिनीच्या स्टेवरील या संदर्भात आहे आणि तो स्टे उठू नये तर तुमच्याकडे एकही कारण असे म्हणजे पुरावा नाही, म्हणून कोर्ट आपल्या अगोदरच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतो. वात्सल्य आश्रमातील जमिनीवरचा जो स्टे आहे ताबडतोब उठवला जातो आणि महिपत शिकरेंना वात्सल्य आश्रमाची इमारत पाडण्याची ही परमिशन दिली जाते. ते ऐकून मधुभाऊंना तर खूप मोठा धक्का बसतो आणि सायली, कुसुम, अर्जुन यांना सुद्धा. साक्षी आणि महिपत तर खूपच खुश होतात. अर्जुनला मात्र काही बोलता येत नाही, तो रागाने महिपतकडे पाहत असतो. मधुभाऊ तर खूप रडतात.
त्यानंतर सर्वजण गेल्यानंतर कुसुम आणि सायली ह्या अर्जुन सरांजवळ येतात। तेव्हा अर्जुनला भीती असते की जर सायली ह्या महिपत शिकरे समोर सोन्याच्या तुकड्याबद्दल जर काही बोलली तर मग अवघड होईल। तेव्हा सायली म्हणून जाते की सर आपल्याकडे जो पुरावा आहे तो तुम्ही का दिला नाहीत। तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली शांत व्हा, आपण नंतर बोलूया। तेव्हा सायली म्हणते की सर माझं घर पडतंय आणि मी शांत कशी बसू। कुसुम म्हणते की हो ना, तुम्ही आम्हाला शांत का करता। तेव्हा अर्जुन लगेच सायलीला बाजूला घेऊन जातो। तेव्हा सायली विचारते की सर तुम्ही असे का वागतात, आपल्याला तर त्या जागी एक महत्त्वाचा पुरावा मिळालेला आहे तरी सुद्धा तुम्ही तो पुरावा का कोर्टाकडे दिला नाही। तेव्हा साक्षीचे लक्षही त्यांच्याकडे जाते। अर्जुन म्हणतो की सायली माझ्यावर विश्वास ठेवा, येथे महिपत शिकरे समोर तुम्ही काहीही बोलू नका आणि आता तुम्ही मधुभाऊंकडे जा, त्यांना तुमची खूप गरज आहे। कारण मधुभाऊ रडताना अर्जुन बघतो। तेव्हा सायली ही काहीने मधुभाऊंना पाणी द्यायला लागते। तेव्हा मधुभाऊ खूप रडत म्हणतात की आता ही शेवट मला पाणी पाजा, कारण वत्सल जी त्यांची बायको असते आणि तुम्हाला माफ कर, मी तुझा आश्रम नाही वाचू शकलो। म्हणून मधुभाऊंना खूप वाईट वाटतं आणि ते खूप रडतात। तसतसे सायली आणि कुसुम यांना सुद्धा मधुभाऊंची ती अवस्था बघून खूप वाईट वाटतं। मधुभाऊंना शेवटी घेऊन जातात तर सर्वांना खूप वाईट वाटतं। त्यानंतर इकडे साक्षी आणि महिपत बाहेर त्या जज साहेबांना मिळालेले असतात, म्हणजे जज साहेब सुद्धा त्यांनी विकत घेतलेला असतो। तर साक्षी कौशल म्हणते की थँक्यू मिलॉर्डर साहेब, ऐनवेळेस तुम्ही आमची खूप मोठी मदत केली। जज साहेब म्हणतात की अहो पण त्यात सुद्धा खूप मोठी रिस्क होती, कारण तुम्ही तर ते इन्स्पेक्टरना जे पुरावे मिळाले होते ते तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाळून टाकले, अहो ते आपल्यावर उलटू शकलं असतं। तेव्हा महिपत म्हणतो की ते उलटलं नाही ना, मग झालं तर, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या मनासारखं झालं आणि जज साहेब तुमच्यासारखा हुशार जज तर आमच्या बाजूने असताना आम्ही कशाला कुणाला घाबरायला पाहिजे। आणि त्याच वेळेस अर्जुन, सायली, कुसुमताई आणि चैतन्य बाहेर येतात। तेव्हा अर्जुनचे लक्ष जे जज साहेब महिपतशी बोलत असतात त्याकडे जाते आणि अर्जुनच्या सर्व काही लक्षात येते। तर अर्जुन सायली आणि चैतन्य कुसुम यांना सांगतो की तुम्ही गाडीत जाऊन बसा, तोपर्यंत मी लगेच आलो। तेव्हा महिपत जज साहेबांना पेढे देत असतो। तर जज साहेब म्हणत असतात की महिपत साहेब तुम्ही फक्त पेढ्यावर नाही भागवायचं, तुम्ही जे काही सांगितलं ते तर लक्षात आहे ना। अर्जुन अगदी गाडीच्या मागून येतो आणि त्यांचे बोलणं अगदी चोरून ऐकतो। तेव्हा महिपत म्हणत असतो की अहो आमच्या एका शब्दावर तुम्ही त्या जागेवरचा स्टे हटवला, मग तुमचे जे काही शब्द आहे ती पूर्णपणे आमच्या लक्षात आहे। तेव्हा अर्जुनला हे ऐकून तर खूप मोठा धक्का बसतो, कारण जज साहेबाला सुद्धा ह्या महिपतने खरेदी केलेली असते। साक्षी म्हणते की अहो तुमच्यासाठी तर आम्ही एक मोठी पार्टी सुद्धा ठेवणार आहोत। महिपत म्हणतो की आम्ही तुम्हाला जे सांगितले ते अगदी वेळेत तुम्हाला मिळणार आहे। तेव्हा वकील साहेब खुश होतात। तेव्हा अर्जुनच्या सर्व काही लक्षात येते। तर अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो। सायली ही नाराज होऊन गाडीतून खाली उतरते। अर्जुन म्हणतो की मिसेस सायली थांबा। सायली खूप रडत असते। अर्जुन तिला म्हणतो की मिसेस सायली अहो तुम्ही रस्त्यातून इतक्या वेळ रडतच येत होतात, आता तरी बास करा, तुम्हाला त्रास होईल। तेव्हा सायली रडतच आतमध्ये निघून येते। अर्जुनचं काही ऐकून घेत नाही। त्यानंतर इकडे चैतन्य अगोदर येतो आणि तो सर्वांना हे सांगतो की आता आश्रम वाचण्याचे कोणतेही चान्सेस नाही। तर प्रताप म्हणतो की आता मात्र आश्रम नाही वाचू शकत का। चैतन्य म्हणतो की नाही, कोर्टाने निर्णय तसा दिला आणि तो अंतिम निर्णय असेल। तर लगेच तेवढ्यात अर्जुन सायली हे पूर्णायुजी म्हणत असताना ते दोघे आले नाहीत, तोच ते दारात येतात। तर सायली रडतच धावत आपल्या रूममध्ये जाते। सर्वजण सायली सायली करत असतात। सायली कुणाचं काही ऐकून घेत नाही आणि आपल्या रूममध्ये येते आणि खूप रडते। सायलीने दरवाजा लावून घेतलेला असतो। तर अर्जुन चैतन्य दरवाजाजवळ येतात की मिस सायली दार उघड, मला जे बोलायचं होतं ते तर तू ऐकून सुद्धा घेतलं नाही, प्लीज मला तुझ्याशी बोलायचं, दार उघड सायली। सर कल्पना म्हणते की अगं सायली बोल ना ग तू आमच्याशी। प्रताप म्हणतो की हे बघ सायली आम्ही तुझ्या सर्व बरोबर आहोत, असे हातपायी गाळून कसे चालेल, दरवाजा उघड। म्हणून सर्वजण सायलीला दरवाजा उघड आग्रह करतात। कल्पना म्हणते की अगं सायली दार उघड, माझा जीव आता खालीवर होतो। सायली तसतसं ऐकत असते। अर्जुन म्हणतो की अहो सायली तुम्ही दार का लावलेत, उघडा दार। अर्जुन म्हणतो की अगं सायली ऐकून घे ना। प्रताप म्हणतो की आता कसं करणार ह्या मुलीचं, हिने मनमोकळेपणाने आपल्याशी तर बोलायला हवं, त्याशिवाय तिला बरं कसं वाटेल। तेव्हा अर्जुन पुन्हा सायलीला म्हणतो की सायली प्लीज ऐकून घे आणि दार उघड। पूर्णाईचा जीव सुद्धा सायलीसाठी खालीवर होतो। कल्पना म्हणते की अगं सायली तुझ्या काळजीने जीव अगदी टांगणीला लागला, त्यामुळे तुला आता अर्जुनची शपथ आहे, तू दार उघड। तेव्हा सायली लगेच दरवाजा उघडते। तर सर्वांच्या जीवात जीव येतो। तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली काय ग असं वेड्यासारखं वागते,
होते आणि सर्वांचा जीव अगदी टांगणीला लागला होता. तर अर्जुन विचारतो की स्मित सायली तुम्ही तर ठीक तर आहात ना. तेव्हा सायली काही उत्तर देत नाही. तर कल्पना तिला समजावते की अगं हे बघ मला कळतं आम्ही तुझं दुःख नाही वाटून घेऊ शकत पण आमच्याशी बोलून तुझं मन तर मोकळं होऊ शकतं. तेव्हा प्रताप म्हणतो की कल्पना अगं तिला खाली घेऊन चल. तेव्हा सर्वजण सायलीला घेऊन खाली येतात. पूर्णाई म्हणते की अगं सायली काय स्वतःची अशी अवस्था करून घेतली तू. तेव्हा अस्मिता म्हणते की रोज अशा बिल्डिंग पडतच असतात डेव्हलप करण्यासाठी काहीतरी मोडावं तर लागतंच. तेव्हा मात्र सायली रागाने तिच्याकडे पाहत असते. अर्जुन सुद्धा रागाने तिच्याकडे पाहत असतो. पूर्णाईला सुद्धा राग येतो. सायली तडक कुटते आणि अस्मिता ताई अहो काय हे सुभेदारांचा हाऊस सुद्धा तुमच्यासाठी हे बिल्डिंगच आहेस का नाही ना हे तुमचं माहेर आहे ना. भावना तुमच्या याच्यात गुंतल्या आणि देव न करो जर तुम्हाला कधी कोणी सांगितलं की हे घर पाडायचे म्हणून तेव्हा तुमची काय अवस्था होईल हो. तरी सुद्धा मी देवाकडे प्रार्थना करेल की माहेर दुरावण्याचे काय दुःख असतं हे तुमच्या वाट्याला यायला नको. तेव्हा पूर्णाई आजी पुढे येते आणि सायलीच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवते की अगं सायली तुला कधी वाटलं तुझं माहेर दुरावलं म्हणून. अगं ही पूर्णाई आजी आहे ना तुझी सख्खी आजी. तिच्या घराचे दरवाजे कायम तुझ्यासाठी का उघडे असतील. कधीही तू असं मनाला वाईट वाटून घेऊ नको. तेव्हा ही तुझी सख्खी आजी आहे हक्काने तू हे हक्काचं घर. तर सर्वांना आजीचे ते बोलणे ऐकून खूप आनंद होतो आणि सायलीला सुद्धा खूप आनंद अश्रू डोळ्यात येतात. तेव्हा प्रताप म्हणतो की हे बघ कल्पना आणि माझी जी रूम आहे ती तुझ्या आई बाबांची रूम आहे. कधी तुला एकटं वाटलं बोलावंसं वाटलं तर कधी हक्काने तू त्या खोलीत येऊ शकते. अश्विन सुद्धा म्हणतो की वहिनी जर तुला कधी काही कोणी बोललं आणि त्याच्याबद्दल काही वाटलं तर तू लगेच त्याची कंप्लेंट ह्या भावाकडे करायची आणि या दरवाजातून असं राईट मारलं तर तुझ्या म्हणजे पहिल्या भावाचं सख्ख्या भावाचं दार ते असेल. तेव्हा चैतन्य सुद्धा म्हणतो की अहो सायली हा भाऊ तर नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहेच. अर्जुनला हे सर्व नाती सायलीला मिळतात हे बघून खूपच आनंद होतो. विमल सुद्धा पुढे येते आणि सायली ताई घराच्या मागच्या बाजूला माझी एक खोली आहे छोटीशीच आहे परंतु कधीही तुम्हाला वाटलं तरी तुम्ही त्या बहिणीला आवाज द्या. बहीण कायम तुमच्यासाठी धावतच येईल. कधीही तुम्ही हक्काने बहिणीकडे येऊ शकता. तेव्हा कल्पना सुद्धा पुढे येते आणि प्रेमाने सायलीला जवळ घेऊन म्हणते की सायली अगं किचनवर तर तुझंच हक्क आहे तेथे तुला कोणीही अडवणार नाही. ते ऐकून तर अर्जुनला सुद्धा खूप आनंद होतो. पूर्णाई म्हणजे अगं उजव्या बाजूला जी खोली दिसते ना ती अर्जुनची खोली आहे आणि बस फक्त तेवढंच तुझं सासर म्हणजे बाकीचे घरात जे राहतात ना तुझे सासरची मंडळी ते फक्त तुझ्या माहेरची लोक आणि तेथे खोलीत तुला कोणत्याही संसारात अडचणी आल्या तर धावत तू बाहेर यायचं. पूर्णाई आजी सायलीला प्रेमाने मिठीत घेते. दोघी खूप रडत असतात एकमेकींच्या मिठीत येऊन. तेव्हा अर्जुन मनात म्हणतो की मी सायली तुम्हाला असं वाटतं की तुमचं हे नातं गोतं सोडून तुम्हाला एक दिवस निघून जायचं परंतु ती वेळ मात्र हा अर्जुन सुभेदार तुमच्यावर कधीही नाही येऊन देणार. तुम्ही आपल्या हक्काच्याच घरी राहू शकता अगदी कायमचं कारण माझंच मन तुम्ही जिंकलं आणि मीच तुमच्या प्रेमात पडलो. तेव्हा अर्जुनला सायलीचं म्हणजे दुःख हे समजतं आणि त्याच्या डोळ्यातील पाणी तो पुसतो. त्यानंतर इकडे बिचारा तो मधू पाटील आणि त्याच्या हातातून तो आश्रम गेला असे साक्षी म्हणत सर्वांना खूप हसायला येतं आणि सर्वजण आनंद व्यक्त करत असतात. म्हणजे नागराज प्रिया महिपत आणि साक्षी हे चौघे एकत्र असतात. तेव्हा मात्र लगेच प्रियाच्या मोबाईलवर अस्मिताचा कॉल येतो. लगेच प्रिया म्हणते की अस्मिता काही काम नसताना सतत मला कॉल करत असते तिचा आवाज तर माझ्या डोक्यातच जातोय. तेव्हा महिपत म्हणतो की अगं सगळेच जर तुझ्या डोक्यात गेले तर तू मात्र कुठे राहणार आणि प्रियाला तो फोन उचलण्यासाठी सांगतो तर प्रिया खुशून फोन उचलते आणि बोल अस्मिता. तेव्हा अस्मिता म्हणते की काही नाही अगं खूप बोर झालं होतं. त्या सायलीची घरात आल्यापासून रडारड सुरू आहे आणि सर्वजण मात्र तिच्या डोळ्यातील ते अश्रू पुसण्यासाठी पुढे पुढे. एक फालतू आश्रम पडणार परंतु त्या सायलीला असं वाटतं की फालतू एखादा महाल पडतोय की काय. तेव्हा लगेच फोन स्पीकरवर टाकत प्रिया म्हणते की अगं तू काय म्हणालीत आश्रमाचं काय आणि तो आश्रम पडतोय हे बघून ऐकून मला खरंच खूप आनंद होतोय. त्या बिंडोक शिकरेने आयुष्यामध्ये काहीतरी एक चांगलं काम केलंय. तेव्हा महिपतचं तोंड वाकडं होतं. प्रिया म्हणते की अगं अर्जुनने तर काहीतरी आश्रम पडू नये म्हणून प्रयत्न तर केलेच असणार. अस्मिता म्हणते की अगं काहीतरी केलं असेल कारण बायकोच्या प्रेमासाठी तो इतकं तर काहीतरी करू शकतो आणि त्या महिपतने अगोदर माती खाल्ली कारण आश्रमात तर अगोदर सुद्धा स्टे आला होता आणि त्या महिपत शिकरेकडे जर मी बघितलं ना तर खरंच तो माझ्या अगदी डोक्यात जातो. डॅड बरोबर जे काही केले ना खरंच त्यामुळे तो तर नरकात जाईलच. तसे महिपतची खूप लगेच राग अनावर होत असतो परंतु सर्वजण मात्र त्याला शांत करतात.
होता। नशीब त्या महिपतच्या कुजलेल्या मेंदूतून काहीतरी ऐनवेळीच निघालं आणि त्या आश्रमाची कटकट गेली। तेव्हा मात्र महिपतला खूप राग येत असतो, परंतु नागराज साक्षी त्याला समजवतात। तर सायलीला मात्र रडत बसून दे, परंतु त्या महिपत शिकऱ्याची पाप तर लगेच महिपत खूप ओरडणार तोच प्रिया फोन कट करते। तेव्हा महिपत इतका चिडतो की तिला सांगती जिथे कुठे असेल तिथून मी तिला उचलेन, अख्ख्या सुभेदारांना सुद्धा ती नाही सापडणार। नागराज म्हणतो की अरे महिपत तू कशाला इतका चिडतोस, ती अस्मिता इतकी महत्वाची आहे का, तिच्याकडे तू दुर्लक्ष कर। साक्षी म्हणते की काय हो अण्णा, किती आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी आणि अशा मूर्ख माणसासाठी आपण तो अख्खा दिवस स्वाईल करायचा। तेव्हा प्रिया म्हणते की हो तुम्ही मस्त एन्जॉय करा, आता आम्हाला निघायला हवं। तेव्हा नागराज म्हणतो की कोण ग आम्हाला, तुला निघायचं ना तू निघू शकते, मला नाही यायचं, आम्ही मात्र एन्जॉय करणार आहोत, पार्टी धमाल करणार आहोत। सायलीला तिचा प्लॉट मिळाला त्याच्यामुळे आम्ही पार्टी करणारच। तेव्हा प्रिया म्हणते की काय तुम्ही इथे आनंद व्यक्त करायचा, मज्जा करायची आणि मी काय देते त्या प्रतिमाच्या औषधांचा वास घेत बसायचा। एकतर मला तिच्याबरोबर त्या खोलीत राहावं लागतं आणि तिचा जर अपरात्री चेहरा समोर आल्यानंतर मी तर घाबरून किंचाळेल सुद्धा, त्यामुळे पार्टीवरती काही नाही, तुम्ही माझ्यासोबत घरी चालायचं, नाहीतर किल्लेदारला मी पिन मारेल। तेव्हा नागराज म्हणतो की बरं बाई मी येतो आणि ते घरी निघून जातात। तर आता महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये काय होते हे बघूयात पुढच्या भागामध्ये। धन्यवाद। तेव्हा अर्जुन चैतन्याची मदत घेतो आणि त्याच रात्री त्या वकिलाचा त्याला संशय आल्यामुळे महिपतच्या घरी त्याला पार्टी आणि त्याच्यासाठी खूप काही असं खास प्लॅनिंग केलेलं आहे हे अर्जुनच्या लक्षात आल्यानंतर अर्जुन लगेच चैतन्यसोबत तिकडे जातो आणि वकिलासोबत महिपत आणि साक्षी या दोघांचं काय जे बोलणं चालू असतं तर ते अर्जुन सर्व काही आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतो। तेव्हा अर्जुन आणि चैतन्याला खरा खास पुरावा तेव्हा सुद्धा मिळतो आणि जेव्हा अर्जुनकडे ते सोन्याचं ती वस्तू असते ते मात्र अर्जुनने अजूनपर्यंत दाखवलेली नसते, परंतु जज साहेबांना हे पैसे देऊन आणि त्यांना लाच देऊन साक्षीने हा खून केलेला आहे तो मधुभाऊवर लोटायचा आणि वकिलांना जी मागणती रक्कम आणि जे काही फ्लॅट आहे तो कबूल केलेला असतो हे सर्व अर्जुनने त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेले असते आणि रेकॉर्ड झाल्यानंतर अर्जुन चैतन्य तेथून गायब होतात, परंतु वकील त्याच क्षणी तेथून निघतो। तेव्हा अर्जुन आणि चैतन्य आज रात्री त्या जज साहेबाला भेटतात आणि जज साहेबाला तोच व्हिडिओ दाखवतात। जज साहेबाची तर पूर्णपणे पायाखालची जमीन हादरते। तेव्हा अर्जुन सुमेदार हे कसे शक्य आहे, तुम्ही काही पण बोलता असे आरोप तो जज साहेब करू लागतो, परंतु अर्जुन म्हणतो की मी जे काही बोलतो ते अगदी पुराव्याच्या आधारे बोलतो, त्यामुळे आत्ता हे जे काही तुमची पार्टी वगैरे आणि जे काही फ्लॅट साक्षीला या केसमधून कसे वाचवायचे हे सर्व काही माझ्याकडे आता भक्कम पुरावा आहे आणि तोच पुरावा आता मी कोर्टाला दाखवणार आहे, म्हणजे सर्व जगासमोर तो पुरावा येणारच। वकील साहेब तर खूपच घाबरतात आणि एकाच रात्री त्या जागेवरचा स्टे मागे घ्यायला सांगतात, म्हणजे ती जमीन फक्त ही आश्रमाची आहे, महिपत शिकरे यांचा त्या जमिनीवर काही एक हक्क नाही असे त्या वकिलाने त्यावर सही करून दिलेले असते। तेव्हा मात्र अर्जुनला एक खूप मोठा पुरावा मिळतो, परंतु इकडे तर महिपतने ती बिल्डिंग पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला असतो, म्हणजे ते आश्रम आणि तेथे त्यांना बिल्डिंग बांधायची असते। तेव्हा जे मशीन बुलडोझर आलेले असते तर सर्व आश्रम पाडायला घेतात। सायली आणि कुसुम तेथे आलेले असतात, मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि वाईटसुद्धा वाटतं। तेव्हा त्या खूप रडत असतात, महिपत शिकरेची खूप विनवणी करतात, परंतु महिपत शिकरे आणि साक्षी मात्र हसत असतात। तेव्हा मात्र त्याच वेळेस ते अर्जुन येतो आणि हा जो काही चाललेला प्रकार आहे तर कोर्टाची ती ऑर्डर देऊन ते सर्व काही थांबवतात। महिपत विचार करतो की हे शक्य झालेच कसे, कारण जज साहेबांनी तर आपल्याला असा अनुमती परवानगी दिली होती की हा आश्रम पाडला जाईल, त्याच्यावरील स्टे हटवला जाईल। तेव्हा मात्र जज साहेबांना महिपत फोन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जज साहेब काही महिपतचा फोन घेत नाही आणि जज साहेबांची गचंडी धरून अर्जुन हा सर्व स्टे मागे घेतो आणि आता सायलीचा आश्रम हा सुखरूप वाचतो। तेव्हा आता मधुभाऊ सुद्धा या केसमधून लवकर कसे निर्दोष सुटतात आणि सायलीचा आश्रम वाचून सर्व परत एकत्र कसे येतात आणि आपल्या अर्जुनला सायलीला कुठेही जाऊन द्यायचे नाही, सायली ही त्याच्याबरोबर त्या घरात हक्काने राहणार असे सायलीला त्याने वचन दिलेले असते। तेव्हा सायली आणि अर्जुन एकमेकांच्या मिठीत येतात आणि त्याच वेळेस जेव्हा हे सर्व निर्दोष म्हणून मधुभाऊंची सुटका होते तर सायली आपले प्रेम अर्जुनला व्यक्त करते, तर दोघे खूप खुश असतात। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।